राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला कोल्हापूर सांगली महामार्गावरून विनापरवाना देशी मद्यसाठ्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं आज कोल्हापूर सांगली मार्गावरील मजले गावाजवळ सापळा रचून कारवाई करत विनापरवाना देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या भलाराम विष्णोई या परप्रांतीयाला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून देशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 10 चाकी ट्रक असा सुमारे 65,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान सचिन लोंढे, विलास पवार, विशाल भोई, धीरज पांढरे, प्रसाद माळी, सुशांत बनसोडे, अमोल यादव यांनी या कारवाईत सहभाग घेतला।